मध्ये बघताय सीएसटी ती पनवेल आणि पाहायला गेलं तर सर्व मराठी बांधव या लोकलमध्ये जिकडे तिकडे बघताय सर्व मराठीत बांधव लाखो ते करोडोच्या संख्येने आज आंदोलनासाठी आलेले आहेत आणि आपला आरक्षण हक्काचं आरक्षण मिळावं त्या संदर्भात काही आपल्याबरोबर बघताय तुम्ही काही मराठी बांधव आहेत पण त्यांच्या अंगावर कपडे नाही आपण त्या संदर्भात आलो इच्छित दादा तुमचं नाव आणि आपण कुठून आला तालुका सावरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड। तुम्ही प्रवास करता ते डायरेक्ट अंगावर वगैरे कपडे नाही तुमच्या कपडे आमचे पावसाने भिजले खराब झाले ते कपडे मग आम्हाला पाण्याची सोय नाही काही नाही त्यामुळे आम्ही आंघोळीला तुमच्या गाड्या वगैरे कुठे आता लागल्या कुठे आता वाशीकडे वाशी मार्केट वाशीला म्हणजे तिकडे सर्व कपडे बिडे तिकडे ठेवले कपडे वाळू घातले आम्ही वाशीला जाऊन सरकारची काशी करणार वाशीला जाऊन सरकारची काशी कारण की सरकार एवढं सांगेन कालपासून आमचा संघर्ष एकदा म्हणून दादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेत त्यांनी सरकारची आणखीन सरकारने त्यांची दखल घेतली नाही आम्हाला काय अशी हाऊस नाही लोकल जाम करायची स्टेशन जाम करायचं आम्हाला सरकारने ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय कारण पण बघता तुमचे सर्व मराठी बांधवांनी ट्रेन भरलेली काय इलाज नाही ना आरक्षण दिलं तर आम्ही जाऊ कशाला थांबते नाही तर मराठा समाज आम्हाला सरकारने कालपासून पाणी सोय नाही राहण्याची सोय नाही आमचे 2 दिवस कपडे भिजले तर आम्ही बघा ना आमची अवस्था तुम्ही अवस्था गंभीर अवस्था बघा तुम्ही हो दिसते तुम्हाला आणि न्यूज मार्फत आता आम्ही तर नक्कीच पोहोचू पूर्ण महाराष्ट्रात फडणवीस साहेबांना दाखवा आम्हाला आणि तुमची शिदोरी वगैरेची खायची वस्तू आणली हे आमचं आहे तिथं टमटम मध्ये आम्ही महिनाभर असं ते आणून देतात गाड्या वगैरे आमच्या गाड्या अडवल्यात त्यांनी असं फडणवीस साहेबांनी असं करायला नाही पाहिजे सरकारने आम्हाला आंदोलन करून द्यायला पाहिजे शांततेत आमचं आंदोलन चालू आहे आतापर्यंत कोणाला गालबोट लागली नाही काय नाही आमचा इथून मागचा इतिहास पण पहा सरकार असं क्रूरपणे वागत आहे बघताय तुम्ही आज गृहमंत्री अमित शहाजी मुंबईमध्ये लालबागच्या दर्शनासाठी येणार आहे हो एवढंच विनंती आहे की आमच्या मराठा आरक्षणासाठी काय ते ठोस भूमिका घ्यावी फडणवीस साहेबांना सांगावे मराठा आरक्षण आमचं लवकर मार्गी लावावे सगळे सोयरे मार्गी लावावे आमच्या मराठ्याबद्दल त्यानं गैरसोय खूप केली महिनाभर थांबायला नाही थांबायला महिनाभर नाही 2 महिने थांबू शकतो आम्ही थांबण्याची काही अडचण नाही आमच्याविषयी जेवण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत पण या सरकारच्या धोरणामुळे आम्हाला आमच्या गाड्या इथपर्यंत आणू शकलो नाहीत त्या आझाद मैदानानुसार शिकूला असल्यामुळे आमचे कपडे घाण झाले खराब झाले त्यामुळे आमच्या मराठी बांधवांना बिना कपड्यांचं ट्रेननं प्रवास करावा लागलेला आहे कुठं ते मनात खंत आहे आम्हाला आता वाशीला जाऊन तिथं मराठी बांधव आमच्या सांगितले की आम्हाला पण चांगलं योग्य ते वाटत नाही आता दादांनी नाही अशी सर इच्छाच नाही कोणाची बिना कपड्याने आपण असं फिरावं मुंबई सारख्या आपल्या सिटीमध्ये मुंबई सारख्या सिटीमध्ये फिरण्याची इच्छा नाही पण नाही इलाज नाही सरकारनं वेळ आणली आमच्यावर या मराठी बांधवांनी वेळ आणली त्याने कमीत कमी आमच्या आरक्षणाला कमीत कमी येण्या सुविधा पुरवायला पाहिजे होत्या आता तर एवढेच कपडे घालल्यानंतर तर मग आता कपडे काय भेटले नेमकं सर काही सांगू शकत नाही सर अख्खा महाराष्ट्र असा नंगा होऊ शकतो अख्खा महाराष्ट्र असा नंगा होऊ शकतो कारण घालव सर कपडे नाही कपडे घातल्यानंतर कोण घालू शकतंय तरी काहीच इच्छा नाही सरकारला जर असे नंगे बघायचे असले तर सरकार आणखी अंत बघू शकतो मराठ्यांचा मराठा खंबीर आहे कुठेतरी बघता तुम्ही खरंच खंत आहे कारण मराठी बांधव आता सध्या म्हणतो आम्ही जे प्रवास करतो सर्व मराठीच बांधव ट्रेनमध्ये आणि असं नाही की आम्हाला इकडे उघडं वगैरे राहायचं कारण आमच्या ज्या गाड्या पूर्ण वाशीला थांबवल्या गेल्यात त्याच्यामध्ये शिदोरी आहे त्यांच्यामध्ये खाण्याची व्यवस्था आहे असं सुद्धा म्हणतात की त्यांना 1 महिन्याचं राशन पाणी आहे पण त्या प्रशासनाचे त्या गाड्या तिकडे थांबवलेल्या आहेत तर कुठेतरी खंत तुम्ही समजा केला रे महाराष्ट्राचा आरसा न्यूज मुंबई CST